तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव व गंजेवाडी शिवारामध्ये मोठा सौर ऊर्जा प्रकल्प तयार करण्यात येत असून त्यासाठी कविता आबा गंजे या विधवा महिलेने आपली जमीन मेजू ग्रीन विटा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला खाजगी दलालामार्फत भाडेतत्वावर दिली. गट क्रमांक 99 मधील 1 हेक्टर 42 आर इतकी जमीन वार्षिक 50,000 रुपये प्रति एकर प्रमाणे भाडेतत्वावर देण्याचे ठरले. एकूण वर्षाचे 15,97,500 रुपये देण्याचे ठरले. परंतु आज तागायत 3 ते 4 लाख रुपये सदरील महिलेस मिळाले असून बाकीची रक्कम कर्ज खात्यावर जमा करतो असे सांगून पप्पू जाधव व पोपट इंगळे यांनी तब्बल 12 लाख रुपयाची फसवणूक केल्याचे कविता आबा गंजे यांनी सांगितले. नमस्कार, मी सर्जेराव गायकवाड. मी सध्या तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव येथे असून सुरतगाव ते गंजेवाडी या शिवारामध्ये सौर ऊर्जा प्रकल्पासाठी या दोन्ही गावच्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी भाडेतत्वावर सौर ऊर्जा प्रकल्पासाठी दिल्या. त्याचा मोबदलाही त्यांना मिळाला. परंतु अशी एक घटना समोर आली आहे की सौर ऊर्जा प्रकल्पाला एका महिला शेतकऱ्याने आपली जवळपास 1 हेक्टर 42 आर इतकी जमीन दिली, परंतु त्याचा मोबदला त्यांना मिळाला नाही. त्यांची जवळपास 10 ते 12 लाख रुपयाची फसवणूक झाली असं त्यांचं म्हणणं आहे. ती शेतकरी महिला आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारूया नेमकं काय घडलं आहे. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा. कविता आबा गंजे. तर सौर ऊर्जा प्रकल्पासाठी आपण जमीन दिली होती, तर त्या जमिनीमध्ये तुमचं म्हणणं आहे की तुमची 10 ते 12 लाख रुपयाची फसवणूक झाली आहे. नेमकं कुणाला तुम्ही दिलं होतं पैसे? पप्पू जाधव आणि इंगळे सर होते. किती रक्कम? 12,25,000. तर त्या रकमेपैकी तुम्हाला साधारणतः किती रुपये मिळाले? 4 लाख फक्त मला मिळाले. 12 लाख त्यांनी घेतले होते, त्यातले 6 लाख बँकेत भरलेले आहे त्यांनी. बाकीची रक्कम मला त्यांनी रिटर्न दिलेलीच नाही. तर तुम्ही जे पप्पू जाधव आणि जे इंगळे आहेत त्यांना नंतर फोन करून विचारलं का की तुम्ही आमचे पैसे कधी परत देणार आहेत? विचारलं तर त्यांनी फोन उचललं नाहीत, ब्लॉकला टाकल्यात. मी देत नाही म्हणून सांगितलं त्यांना सर, पप्पू जाधव आणि इंगळेने. मग तुमच्या कधी लक्षात आलं की हे आपली फसवणूक झाली आहे? गेल्या महिन्यात 23 तारखेला आम्ही 20 तारखेला आम्ही गेलतो ह्याच्यात बँकेत, तर बघितलं तर कर्ज आहे म्हणून सांगितलं. शेतातलं त्यांनी कर्ज पण नील केलेलं नाही आहे त्यांनी काही सुद्धा. तर ही फसवणूक झाली याबाबत आपण पोलीस स्टेशन वगैरे किंवा प्रशासकीय कुठल्या अधिकारी यांना कळवलं का? हो, पोलीस स्टेशनला तक्रार पण दिली. महिना झाला तक्रार देऊन. 23 तारखेला तक्रार दिलेली आहे गेल्या महिन्यातली. तर त्यांचं काय म्हणणं आलं? काहीच नाही, ते पण गप्पच बसलेत पोलीस स्टेशनला. आणतो म्हणतायत आणि काहीच करत नाहीत. हाकलून लावलं त्यांनी तिथनं आम्हाला पण, पोलीस स्टेशनमधनं पण. पोलीस स्टेशनवरून तुम्हाला हाकलून लावलं. याबाबत तुम्ही वरिष्ठ अधिकारी जे आहेत, SP साहेब आहेत, DYSP साहेब, त्यांच्याकडे गेलता? धाराशिवला आम्ही गेलतो, म्हणजे आठवडा झाला धाराशिवला पण जाऊन आम्ही. तिथं पण अर्ज दिलाय, तरी पण त्यांनी अजून काय गप्प बसलेत, अजून काय त्यांनी हालचाल केलेली नाही. तर अशा पद्धतीनं सौर ऊर्जा प्रकल्पासाठी सुरतगाव आणि गंजेवाडी शिवारामध्ये अनेक शेतकऱ्यांनी जमीन दिल्या. अशा महिला शेतकरी की ज्यांचे पती आज हयात नाहीत, त्यांची 12 लाख रुपयाची फसवणूक या ठिकाणी केलेली आहे. प्रशासन काय करतंय? जिल्हाधिकारी साहेब यांनी या महिलेकडे लक्ष द्यावं अशी त्यांची मागणी आहे. आबा गंजेवाडी सुरतगाव, तिथे ह्याच्या एरियात माझं शेत आहे. तिथं सौर ऊर्जाला शेत दिलेलं आहे, सगळ्यात दिले त्यांनी म्हणून. 3.5 एकर 2 गुंठा आहे. माझे फसवणूक केलेली आहे 12,25,000ची. तर मला पैसे भेटत नाहीत. तोचपर्यंत मी कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन 2 लेकरं घेऊन मी उपोषणाला बसणार आहे. मला न्याय भेटत नाही तोचपर्यंत. सुरतगाव ते गंजेवाडी शिवारामध्ये या महिलेने आपली जमीन जवळजवळ 3.5 पावणे 4 एकर जमीन सौर ऊर्जा प्रकल्पासाठी दिली. परंतु पप्पू जाधव आणि कोणी इसम इंगळे आहेत त्यांनी यांची जवळपास 12.5 लाख रुपयाची फसवणूक केली असं त्यांचं म्हणणं आहे. आणि असं गरीब महिलेला माननीय जिल्हाधिकारी साहेब असतील, तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील असतील, गोरगरिबांचे कैवारी म्हणून जे खासदार आहेत ओमराजे निंबाळकर साहेब आहेत, त्यांनी यांच्याकडे लक्ष द्यावा. आणि जे कोणी सौर ऊर्जाचे प्रकल्प या ठिकाणी घेऊन आलेत आणि जे मध्यस्थी करत आहेत लोकांच्या पैशासाठी, त्यांच्याकडेही लक्ष देऊन गोरगरीब जनतेला न्याय द्यावा अशी मागणी आता शेतकऱ्याकडून होत आहे. कारण शेतकऱ्यांची संपत्ती ही वडिलोपार्जित असते आणि त्यांनी काय तर आपल्याला मिळावं यासाठी त्यांनी आपली जमीन त्या प्रकल्पासाठी दिली. 9 वर्षाची करार केला होता आणि त्याची रक्कम ह्यांना देतो असं म्हणून ते जे काही दोघं खाजगी दलाल आहेत
त्यांनी ही रक्कम त्यांना दिलेली नाही, फक्त 4 लाख रुपये दिले. नंतर यांच्या लक्षात आलं की बँकेत आपले पैसे जमा झाले नाहीत आणि फसवणूक झाल्याचं उघड झालेलं आहे. त्यांनी जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही ते त्यांची मुलं घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करणार आहेत, असे त्यांनी आत्ता बोलताना सांगितलेले आहेत. यावर आता प्रशासकीय अधिकारी काय निर्णय घेतील याकडे धाराशिव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मी सर्जेराव गायकवाड, सचिन शिंदेसह शिवरत्न न्यूज, सुरतगाव.